देणार आहे कढीला तडका. हे बघा टाकली राई, राई, कढीपत्ता, राई, कढीपत्ता आणि जिरं. ठीक आहे. आता हे टाकलं. थोडं हिरव्या मिरच्याचं आहे ना, थोडंसं वाट मसाला टाकते बघा, थोडासा, जास्त नाही, कारण ऑलरेडी हिरवी मिरची टाकलेली आहे. मस्त कढी झालं. आता थोडीशी टाकते हळद, कारण तेलातनी हळद फ्राय केल्यानंतर काय होते, छान लागते. थोडीशी टाकते मिरची पावडर कलरसाठी, कलर यासाठी. आणि मीठ बस. आता बघा हे बेसन आणि दही. मस्त झाली कढी. झाली कढी आमची. कढी म्हणजे आता शिजवायला टाकली. हे बघा आता याला कसं जेवढं शिजवलं तेवढं उत्कृष्ट, कारण आता त्यातली भजे पण पडणार आहे. आणि याला मी असं शिजवा कम से कम 20-25 मिनटं आरामात शिजवणार आहे. मीठ लागलं का नाही बघते ना जरा. लय मस्त झाले. मन लावून कढी केली मी. सकाळपासून प्लॅन केला होता कढी करणार. आता याच्यासोबत मुलगा भात मागणार, थोडासा याच लागणार आहे भात. याच्यात टाकणार आहे भजे. हे बॉईल झालं याच्यात टाकणार आहे भजे. भजे टाकल्यानंतर मग बाजूच्या गॅसवर ठेवणार. आणि जोपर्यंत भाकर होत नाही, भाकरच करणार आहे, चपात्या नाही करत, तोपर्यंत याला चांगलं शिजू देणार. मग आता तर चांगली लागते, उद्या पण सकाळी पण मस्त लागते. थोडीशी सकाळच्यासाठी ठेवणार आहे. हे कसं सकाळी दही घेतलं होतं ना, मग हे सकाळी दही घेतलं त्या कारणास्तव हे दही मस्त आंबल्यानंतर उत्कृष्ट झाली ते.